बघा, बसचा वेग ताशी 48 किलोमीटर प्रति तास असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला जायला 5 तास लागतात. बसचा वेग ताशी 8 किलोमीटर प्रति तासने जर कमी केला तर तेवढ्याच प्रवासाला किती तास लागतील असा प्रश्न. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, तुमच्या हितासाठी सांगतो, चॅनल सबस्क्राईब करा किंवा माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये तुम्ही अवश्य सहभागी झालं पाहिजे. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळीपोटी वाकसर राबतात, कष्टतात. आणि हा प्रश्न बघितल्यानंतर प्रश्नासंबंधीच्या प्रतिक्रिया कॉमेंटच्या माध्यमातून जरूर कळवत जा. तुमच्या कॉमेंट वाचून मला गोरगरीब लेकरांसाठी राबण्याची, कष्टण्याची आणखी प्रेरणा मिळते. लक्ष द्या. किंवा कॉमेंटच्या माध्यमातून तुम्ही प्रश्न सुद्धा विचारू शकता. बसचा वेग ताशी 48 किलोमीटर प्रति तास असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला जायला लागणारा वेळ 5 तास. ही जी माहिती आहे, ही माहिती वेग 48 किलोमीटर आणि प्रति तास म्हणजे तासाला 48 किलोमीटर बस धावते. एका गावाहून दुसऱ्या गावाला जायला लागणारा वेळ आहे 5 तास. हा आहे लेकरांनो वेग. याच्यासोबत गुणिला आहे वेळ. आम्हा सगळ्यांना माहित आहे, जसं की बाबा अंतर बराबर वेग गुणिला वेळ किंवा वेळ गुणिला वेग एकच. हा जर गुणाकार केला तर 5 8 40, 4 5 20 आणि 4 24 म्हणजे 240 किलोमीटर. हे काय, एका गावाहून दुसऱ्या गावाचं काय सापडते, एकूण अंतर सापडते. आम्हाला एकूण काय सापडते हो, अंतर सापडते लेकरांनो. किती तर 240 किलोमीटर. हे एक गाव, हे गाव आणि हे एक गाव आहे, याला बी गाव म्हणा. आता गणित काय म्हणते, गणित म्हणते जर त्या गाडीचा म्हणजे त्या बसचा वेग 8 किलोमीटर प्रति तासने कमी केला म्हणजे नवीन वेग कमी करायचा. पूर्वीचा वेग 48 किलोमीटर प्रति तास आहे लेकरांनो. पूर्वीचा वेग 48 किलोमीटर प्रति तास आहे. वेग 8 किलोमीटर प्रति तासनं कमी करायचा म्हणजे ही जर वजाबाकी केली तर आता नवीन वेग म्हणजे 40 किलोमीटर प्रति तास येतो. या कमी केलेल्या वेगानुसार तेच अंतर कापण्यासाठी प्रवासाला किती तास लागतील असा प्रश्न. एकूण अंतर माहित आहे 240 किलोमीटर आणि आता वेग कमी केला, कमी करून नवीन वेग किती, 40 किलोमीटर प्रति तास. लक्षात घ्या, हे काय आहे लेकरांनो, अंतर आहे. हा काय आहे लेकरांनो, हा आहे वेग. वेळ काढण्याचं हे सूत्र आहे. वेळ म्हणजे अंतर भागीला वेग. आता जर याला शून्याला शून्य काढलं तर उरलं काय, 24 आणि भागीला 4 उरले. आणि याला संक्षिप्त केलं तर 4 सक 24 म्हणजे जेव्हा 8 किलोमीटर प्रति तासनं वेग कमी केला जातो तेव्हा तेच अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ आहे 6 तास. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव जर का करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा जर देत असाल, चॅनल जरूर सबस्क्राईब करा किंवा सरावासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. माझं मिशन आहे गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवून देणे. ओके. रेल्वे प्रश्न, अंतर, वेळ, वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.